आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यामध्ये थोडं मीठ आणि तेल टाकून बंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा. पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळा. बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका. भात मोकळा होण्यासाठी शिजवताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस घाला. चहा करताना किसलेलं आलं शेवटी घातल्यास त्याचा स्वाद चहाला अधिक लागतो. मिरची जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देठ काढून टाका. डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका. पराठे अधिक पौष्टिक होतील. सुकं खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर ते खराब होत नाही. डोसा कुरकुरीत होण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा. पावभाजी करताना त्यामध्ये थोडंसं बीट किसून घाला, यामुळे पावभाजीला रंग छान येतो.